4 मार्चला एक युद्धनौका अरबी समुद्रातून जात होती. श्रीलंका आणि भारताच्या समुद्र सीमेपासून ती काही नॉटिकल माइल्स अंतरावर होती. त्याच वेळेस काही अंतरावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका युद्धनौकेनं तिच्यावर टॉर्पेडो डागले. टॉर्पेडो म्हणजे एक असं क्षेपणास्त्र जे सिगारच्या आकाराचं असतं आणि एखादी पाणबुडी बुडवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. विशेष म्हणजे टॉर्पेडो हे पाणबुडीवर आदळल्यानंतर त्याचा स्फोट होतो आणि पाणबुडीला जलसमाधी मिळते. अशाच एका टॉर्पेडोचा वापर केला गेला आणि काही क्षणात ही युद्धनौका उद्ध्वस्त झाली. बघता बघता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पुढच्याच काही वेळात तिला जलसमाधी मिळाली. या युद्धनौकेवरच्या 84 खलाशांचा मृत्यू झाला तर 32 जणांना वाचवण्यात यश आलं. ज्या युद्धनौकेनं हल्ला केला ती होती अमेरिकेची आणि ज्या युद्धनौकेवर हल्ला झाला ती होती इराणची IRIS देना. ज्यांना जलसमाधी मिळाली ते सर्वच्या सर्व इराणी खलाशी होते, जवान होते. या एका घटनेनं भारताच्या सामरिक, भौगोलिक आणि आंतरराष्ट्रीय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण भारताच्या समुद्री सीमेवर भारताची पाहुणी म्हणून आलेल्या इराणी पाणबुडीला अमेरिकेनं बुडवलं होतं. नमस्कार, मी शिल्पा गुजर आणि तुम्ही पाहताय उत्तर दक्षिण. तारीख होती 28 फेब्रुवारी. अमेरिका इस्रायलनं इराणवर हल्ला केला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी त्यात मारले गेले आणि त्याच्या 4 दिवसांनंतर म्हणजे 4 मार्चला अमेरिकन युद्धनौकेनं इराणची युद्धनौका IRIS देनावर टॉर्पेडो डागले. त्यात तिला जलसमाधी मिळाली. यात 84 जण मारले गेले. युद्धामध्ये एकमेकांच्या युद्धनौका उद्ध्वस्त केल्या जातात, त्याच्यात नवीन काय असं आपल्याला वाटू शकतं. पण जी इराणी युद्धनौका अमेरिकेनं बुडवली ती भारताची पाहुणी म्हणून आलेली होती. 18 ते 25 फेब्रुवारी दरम्यान भारतीय नौदलानं विशाखापट्टणममध्ये मिलन नावाच्या एका आंतरदेशीय कवायतींचं आयोजन केलं होतं. यात भाग घेण्यासाठी इराणनं 3 युद्धनौका पाठवल्या. त्यापैकीच एक होती अमेरिकेनं बुडवलेली IRIS देना. याच इराणी युद्धनौकेचं भारतीय नौदलानं शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा हवाला देत स्वागत केलं, तेही युद्धनौका आणि तिच्यावरच्या सर्व खलाशांच्या फोटोसह. ही तीच युद्धनौका होती जी भारत सरकारच्या निमंत्रणावरून भारतात आली होती. भारताच्या राष्ट्रपतींना याच इराणी युद्धनौकेनं अभिवादन केलं होतं. तीच युद्धनौका आठवडाभराच्या मुक्कामानंतर स्वदेशी जात असताना अमेरिकेनं तिच्यावर हल्ला करत जलसमाधी दिली. या सगळ्या घटनेवर भारताची प्रतिक्रिया काय असायला होती? तुमच्याकडे एक पाहुणा आलाय, तोही तुमच्या निमंत्रणावरून, आणि तो त्याच्या घरी जात असताना मारला जातो, तोही तुमच्या घरात, पटांगणात, इंडियन ओशियन मध्ये. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? ब्रह्मा चेलानी नावाचे सामरिक एक्सपर्ट आहेत. ते म्हणाले, मोदींच्या महासागर विजनच्या अमेरिकेनं धज्जिया उडवल्या, शांत असलेल्या भारतीय समुद्राला युद्धभूमीत परावर्तित केलं आणि भारत सरकारला तोंड लपवायची वेळ आली. इंडियन ओशियन इज नॉट इंडियाज ओशियन असं म्हणायची वेळ आली. अमेरिकेनं इराणी युद्धनौका भारतीय समुद्रात बुडवल्यानंतर भारत सरकारचा जो प्रतिसाद होता त्यानं भारताच्या जागतिक क्षमतांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची आठवड्यातनं एकदा प्रेस कॉन्फरन्स होत असते. गरज पडली, आणीबाणीची परिस्थिती असेल तर 2 ते 3 वेळेस सुद्धा होते, पण आठवड्यातनं एकदा ही प्रेस कॉन्फरन्स ठरलेली असते. इराणी युद्धनौका बुडवली त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भारत सरकारचा प्रतिसाद फक्त होय, ती युद्धनौका भारतात आली होती इतकंच सांगण्यापुरता होता. शोकाची एक साधी प्रतिक्रियाही नव्हती. ज्या शेकडो वर्षांचा हवाला देऊन इराणी युद्धनौकेचं स्वागत केलं होतं तिच्या जलसमाधीवर शोकाची एक ओळही बोलता येऊ नये. लक्षात असू द्या, खामेनींच्या खात्म्यानंतर भारताच्या पंतप्रधानांनी कुठलेही शोकाचं ट्विट केलेलं नाही. एवढंच नाही तर भारतीय समुद्रात भारताच्याच पाहुण्यांना कसं काय बुडवलं म्हणून अमेरिकेला विचारण्याची हिंमतही 150 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात नसावी. खामेनींच्या खात्म्यावर बोलायचं नाही हे समजू शकतं, पण ज्या अमेरिकेनं तुमच्या अंगणात युद्ध पेटवलं त्याला साधा जाबही विचारायचा नाही. हे कमी होतं म्हणून की काय, डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे संरक्षण मंत्री, त्यांचे लष्करी जनरल्स यांनी तर या एका घटनेवर भारताच्या जखमेवरच मीठ सोडलं. इराणी युद्धनौकेला बुडवल्यावर अमेरिकेचे संरक्षण मंत्री म्हणाले, आम्ही इराणी युद्धनौकेला शांतपणे संपवलं. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर क्वाईट डेथ. एवढंच नाही तर दुसऱ्या महायुद्धानंतर टॉर्पेडोचा वापर शत्रूच्या विरोधात करायची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत. साहजिकच लोकांनी गुगल करायला सुरुवात केली. जसा अमेरिकेनं टॉर्पेडोचा वापर इराण विरोधात केला तसाच वापर पाकिस्ताननं भारताविरोधात केला होता 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात 9 डिसेंबर रोजी.
पाकिस्ताननं भारताच्या INS खुखरीवर टॉर्पेडोचा हल्ला केला, त्यात खुखरी बुडाली. कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांच्यासह 194 भारतीय खलाशांना जलसमाधी मिळाली आणि भारत हा हल्ला कधीही विसरू शकत नाही. अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांच्या त्या एका वक्तव्यानं भारताची भरलेली जखम पुन्हा फुटली. डोनाल्ड ट्रम्पच्या लष्करी जनरलनं तर यावर कडी केली. त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर तुम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल डायरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, जो म्हणाला होता, माझ्या बंदुकीतली काडतुस संपली म्हणून गोळीबार थांबला. आता ही इराणी युद्धनौका ताब्यात घेण्याऐवजी तुम्ही तिला का बुडवलत, असं ज्यावेळेस अमेरिकन लष्करी जनरलला विचारलं त्यावेळेस तो म्हणाला, ताब्यात घेण्यापेक्षा तिला बुडवण्यात जास्त मजा वाटली. खुद्द ट्रम्पनीच हा पूर्ण प्रसंग सांगितला. अमेरिकेच्या या जनरलवर भारतीय समुद्रात युद्धजन्य परिस्थिती निर्माण केल्याबद्दल खटला नको दाखल करायला. भारताची या सगळ्या घटनेवर बोटचेपी भूमिका का? भारताच्या नेमका उलटा प्रतिसाद श्रीलंकेचा होता. अमेरिकेनं इराणची युद्धनौका बुडवली, ती आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेत. ना ती जागा भारताच्या समुद्र सीमेअंतर्गत येते ना श्रीलंकेच्या. पण जेव्हा श्रीलंकन नौदलाला डिस्ट्रेस कॉल मिळाला त्यावेळेस ते तातडीनं बुडणाऱ्या इराणी युद्धनौकेच्या मदतीला गेले. श्रीलंकेच्या गाले शहरापासून काही मैलावर हे ठिकाण आहे. जे जिवंत होते त्यांना आधी वाचवलं गेलं. अमेरिकेनं मारलेल्या सेलर्सचे मृतदेह समुद्राच्या पाण्यावर तरंगत होते. जखमींना श्रीलंकन नौदलानं जवळच्या गाले शहरात आणलं, त्यांच्यावर उपचार सुरू केले. अमेरिकेनं फक्त इराणी युद्धनौकाच बुडवली असं नाही, तर त्यांनी श्रीलंकेनं मदत करू नये यासाठी दबाव वाढवला. कोलंबोतल्या अमेरिकन राजदूतानं तसा स्पष्ट मेसेज श्रीलंकन सरकारला दिला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिसनायके यांनी अमेरिकेचा दबाव झुगारून दिला. ते म्हणाले, श्रीलंका हा एक सार्वभौम आणि स्वत्व असलेला देश आहे आणि मानवतेच्या नात्यानं इराणी युद्धनौकेला मदत करणं गरजेचं आहे. श्रीलंकन सरकार ते कुठल्याही स्थितीत करेल. नंतर श्रीलंकन सरकारनं देना युद्धनौकेवरच्या सर्व सेलर्सना काही महिन्यांचा व्हिसा दिला. त्यांची रवानगी नौदलाच्या फॅसिलिटीत करण्यात आली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, श्रीलंकेच्या कोर्टात गेलं. तिथंही अमेरिकेनं दबाव आणायचा प्रयत्न केला, पण श्रीलंकेच्या लोकल कोर्टानं दणका देत 84 इराणी सेलर्सचे मृतदेह इराणी राजदूताकडे देण्याचे आदेश दिले. आपल्याला असं वाटू शकतं की श्रीलंकेला काय, आहेच केवढा देश, त्यांची आर्थिक स्थिती थोडीच कोसळणार आहे. तर तसं नाही. भारताचे जसे अमेरिका आणि इराणशी गुंतागुंतीचे संबंध आहेत, तसेच श्रीलंकेचे सुद्धा आहेत. इराण हा श्रीलंकेच्या चहाचा मुख्य खरेदीदार आहे. तसंच श्रीलंकेतलं अमेरिकन कपड्यांचं मार्केट हे 40% आहे. म्हणजेच हितसंबंध असताना सुद्धा श्रीलंकेनं जो पाठीचा कणा दाखवला तो भारताला का दाखवता आला नाही. इराणच्या आणखी 2 युद्धनौकाही अरबी समुद्रात होत्या. IRIS बुशेर आणि दुसरी IRIS लावण. बुशेरवर 200 पेक्षा जास्त खलाशी होते, तर लावणवर 183. बुशेर आणि लावण या दोन्ही इराणी युद्धनौका भारतातल्याच नौदल कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. त्याही देनासोबत परतीच्या मार्गावर होत्या. देनाला अमेरिकेनं बुडवलं त्यावेळेस IRIS बुशेर आणि लावण या दोन्ही नौकांनी श्रीलंका आणि भारताची मदत मागितली. अमेरिकेनं पुन्हा दबाव वाढवला. बुशेर त्यावेळेस श्रीलंकेच्या समुद्र सीमेत होती, तर लावण ही भारतीय समुद्र सीमेत. श्रीलंका सरकार समोर देनापेक्षाही मोठा पेच प्रसंग उभा राहिला. त्यावेळेस पुन्हा श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धाच्या काळात मानवता हीच सर्वोच्च असल्याचं सांगत बुशेरला सुरक्षितपणे श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आणलं. त्यातल्या सर्व खलाशांना आश्रय दिला. यावेळेस भारताला सुद्धा शहाणपण सुचलं. त्यांनी दुसरी युद्धनौका IRIS लावणला कोचीच्या बंदरात नांगर टाकण्याची परवानगी दिली. महिन्याभरासाठी व्हिसा सुद्धा जारी केला. इथं आणखी एक घटनाक्रम सांगायला हवा. इराणच्या 3ही युद्धनौकांनी भारतीय समुद्री सीमा 25 फेब्रुवारीलाच सोडली. योगायोग म्हणजे त्याच दिवशी मोदी हे इस्रायलमध्ये होते. त्यानंतर या 3ही युद्धनौका आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेतच होत्या. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला. त्याच दिवशी इराणनं त्यांच्या 3ही युद्धनौका ज्या भारतात आलेल्या होत्या त्यांना भारतातच डॉक करण्याची परवानगी मागितली. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी संसदेत केलेल्या निवेदनानुसार तशी परवानगी इराणी नौकांना 1 मार्चला देण्यातही आली. पण इराणच्या 3 नौकांपैकी एकच नौका IRIS लावण ही कोचीला पोहोचली. दुसरी IRIS
बुशेर श्रीलंकेच्या किनाऱ्यावर गेली आणि तिसरी देना ही अमेरिकेनं बुडवली. याचाच अर्थ असा की भारतानं तीनही इराणी युद्धनौकांना डॉकिंग परवानगी दिल्यानंतर सुद्धा त्या अमेरिकेच्या टार्गेटवर का आल्या? लष्करी कवायती होतात त्यावेळेस त्याची माहिती इतर देशांसोबत शेअर केली जाते. तशी माहिती अमेरिकेसोबत शेअर केली गेली होती का आणि त्याचाच फायदा अमेरिकेनं घेतला का? लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींच्या नावानं पाकिस्ताननं इराणी युद्धनौकेचं लोकेशन शेअर केल्याचा प्रोपगंडा चालवला, तशी संधी का मिळाली? मोदी इस्रायलला गेले आणि त्यांची पाठ फिरताच युद्धाला तोंड फुटलं. हा योगायोग आहे की भारताचे हितसंबंध धोक्यात आणण्याचा इस्रायल अमेरिकेचा डाव होता. इराणनं ओमान, कुवैत, बहरीनवर हल्ले केले. त्याचा निषेध करणारा एक ठराव संयुक्त राष्ट्रामध्ये आला. त्यात भारतानं इराणच्या विरोधात भूमिका घेतली. 135 देश असे होते ज्यांनी विरोधामध्ये भूमिका घेतली. रशिया आणि चीन मात्र इराणच्या बाजूने राहिले. कुणाची भूमिका अयोग्य योग्य हा मुद्दा वेगळा, पण या युद्धात रशिया चीन सारखी स्वतंत्र भूमिका भारताची का दिसली नाही? इस्रायल आणि अमेरिकेची बाजू घेणं हे भारताच्या विरोधात गेलंय का? युद्ध काळातही चीनला 11 मिलियन बॅरल तेल इराणनं होर्मुझच्या खाडीतनं नेऊ दिलं. ते भारताला का जमलं नाही? आता भारताच्या काही तेलवाहू जहाजांना इराणनं परवानगी दिल्याचं सांगितलं जातंय, पण त्याला उशीर का झाला? अमेरिका, त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प भारताला एखाद्या मांडलिक राष्ट्राची वागणूक का देतात आणि भारत त्याला प्रत्युत्तर का देत नाही? रशियाकडून तेल खरेदीसाठी 150 कोटी जनतेच्या भारताला अमेरिकेची परवानगी का घ्यावी लागते? या युद्धामुळे अमेरिकेत तेलासाठी कुठेही रांगा लागल्याचं दिसलं नाही. चीनमध्येही नाही, फ्रान्समध्येही नाही, जर्मनीतही नाही. मग भारतात या रांगा का लागल्या? नाधड अमेरिकेचे, नाधड इराणचे, ना श्रीलंकेसारखे न्यूट्रल. भारताच्या परराष्ट्र धोरणाचं सँडविच झाल्यासारखं का दिसतंय? इराण आणि अमेरिका दोन्ही देश भारताची गरज आहेत, पण अमेरिकेच्या दबावात आपण इराणची अवस्था गलबतासारखी का होऊ दिली आहे? इराणने कित्येक वेळेस पाकिस्तानला विरोध करून भारताची बाजू घेतली. आता सुद्धा त्यानं भारतीय जहाजांना होर्मुझमधून जाऊ देण्याची परवानगी दिली, चाबहार बंदर चालवायला दिलं. असं असताना सुद्धा आपण इराणचं जहाज का बुडू देतोय? लक्षात असू द्या, जहाजाबरोबर स्वतःलाही बुडवून घेणारे कर्णधार जिथं असतात, तिथेच बुडता देश वाचवणाऱ्या नागरिकांच्या पिढ्या जन्म घेतात.